राऊंड ऑफ 32च्या मॅचेस एकदम मस्त झाल्या. यावर्षी 48 टीम्स वर्ल्ड कपमध्ये होत्या. त्याच्यामुळे ही राऊंड ऑफ 32 ही ॲडिशनल राऊंड होती. ती राऊंड खूप रंगतदार झाल्यामुळे पुढची राऊंड ऑफ 16च्या मॅचेसबद्दल खूप अपेक्षा वाढल्या. ह्या एपिसोडमध्ये आपण राऊंड ऑफ 16च्या काही मॅचेसबद्दल बोलूया. तर हॅलो, मी अमेय आणि तुमचे अमेयच कलायडोस्कोपच्या या फिफा वर्ल्ड कप 2026 या सेगमेंटमध्ये स्वागत करतो. राऊंड ऑफ 16ची पहिली मॅच झाली कॅनडा वर्सेस मोरोक्को. असे वाटले की कॅनडा ही डिफेन्सिव्ह टॅक्टिकनं मॅच खेळेल, कारण की ज्या टीम्सकडे जास्त असे फॉरवर्ड्स नाही आहेत ते पर्टिक्युलरली मॅच डिफेन्सिव्ह करतात. पण कॅनडाने सुरुवातीपासून काही चांगले अटॅक्स केले. 10व्या मिनिटालाच कॅनेडियन प्लेयरने मारलेला शॉट मोरोक्कोच्या गोलकीपर बोनोने खूप सुंदररित्या अडवला. मोरोक्कोच्या आधीच्या मॅचमध्ये त्यांनी नेदरलँड विरुद्ध पेनल्टीवरच विजय मिळवला होता. त्या विजयामध्ये बोनोचा खूप मोठा वाटा होता. पहिल्या हाफमध्ये मोरोक्कोने काही अटॅक्स केले, पण ते तेवढे इफेक्टिव्ह नव्हते. त्यांच्यापेक्षा जास्त चांगले अटॅक्स हे कॅनडाने केले होते. पहिला हाफ संपला तेव्हा गोल स्कोर 0-0 असा राहिला. दुसऱ्या हाफमध्ये मोरोक्कोच्या अझीदिन उनाहीने गोल करत मोरोक्कोला लीड मिळवून दिला. त्याला डी टॉप पाशी त्याला चान्स मिळाला आणि त्यानं जोरदार शॉट मारत गोल केला. त्यानंतर 82व्या मिनिटाला उनाहीने दुसरा गोल केला. यावेळेला त्याला पेनल्टी एरियापाशी पास मिळाला आणि त्यानं फर्स्ट टाइम शॉट मारत गोल केला. आधीच्या गोलमध्ये त्यानं ग्राउंड शॉट मारला होता. सेकंड शॉट त्यानं थोडा वरून शॉट मारला. नंतर ॲडिशनल टाइम चालू झाला आणि ॲडिशनल टाइम मध्ये रहिमीने तिसरा गोल करत मॅच टोटली सील करून टाकली. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारी मोरोक्को ही पहिली टीम ठरली. राऊंड ऑफ 16ची दुसरी मॅच आहे पॅराग्वे वर्सेस फ्रान्स. या मॅच मध्ये असे वाटले होते की फ्रान्स किमान 3 ते 4 गोल करेल, पण प्रत्यक्षात मॅच खूप लो स्कोरिंग झाली. पराग्वे खूप डिफेन्सिव्ह खेळ खेळले. पराग्वेकडे जास्त स्ट्रॉंग फॉरवर्ड्स नव्हते. जसे फ्रान्सकडे एम्बाप्पे, डेम्बले, ओलिसे हे चांगले फॉरवर्ड्स होते आणि ते चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा होते. पॅराग्वेची सरळ स्ट्रॅटेजी होती, केला जर जमलं तर एखादा गोल करायचा, नाहीतर मॅच ही एक्स्ट्रा टाइमला न्यायची आणि त्याच्यानंतर पेनल्टी शूटआउटला न्यायची आणि पेनल्टी शूटआउटवर काय होईल ते बघायचं. या मॅचमध्ये पॅराग्वेच्या टीमने काही सॉफ्ट फाऊल केले, पर्टिक्युलरली एम्बाप्पे आणि डेम्बले विरुद्ध. पण आश्चर्य म्हणजे एवढे सॉफ्ट फाऊल करून सुद्धा त्यांना एकही येलो कार्ड मिळाले नाही. फ्रान्सच्या प्लेयर्सनी चांगला पेशन्स ठेवत चान्सेस क्रिएट करण्याचे प्रयत्न केले. पहिला हाफ संपला तेव्हा स्कोर होता 0-0. दुसऱ्या हाफमध्ये पण फ्रान्सचे प्लेयर गॅप निर्माण करून शॉट मारण्याचा प्रयत्न करत होते, पण पॅराग्वेचे प्लेयर्स त्यांना तेवढ्या त्या गॅप्स मिळू देत नव्हते. त्यातच 54व्या मिनिटाला फ्रान्सच्या प्लेयरने एक जोरदार शॉट मारला, पण पॅराग्वेचा गोलकीपर सतर्क होता आणि त्यांना डावीकडे डावी मारत तो शॉट चांगल्यारीत्या अडवला. त्यानंतर फ्रान्सच्या डुएला पेनल्टी एरियामध्ये पॅराग्वेच्या प्लेयर्सनी ऑब्स्ट्रक्ट केले. रेफरीने व्हिडिओ चेक करून पेनल्टी दिली. एम्बाप्पेने कुठल्याही प्रकारची चूक न करता ती पेनल्टी अचूकरित्या मारत फ्रान्सला 1-0 असा लीड मिळवून दिला. त्यानंतरही फ्रान्सचे प्लेयर्स सतत अटॅक्स करत राहिले. ॲडिशनल टाइममध्ये एम्बाप्पेने 2 सुंदर शॉट मारले होते, जे पॅराग्वेचा गोलकीपर ऑर्लॅंडो गिलने सुरेखरित्या अडवले. ॲडिशनल टाइममध्ये काहीही गरज नसताना ओलिसेला एक येलो कार्ड मिळाले. हे या मॅच मधले फ्रान्सला मिळालेले तिसरे येलो कार्ड होते. फायनल स्कोर होता फ्रान्स 1 पॅराग्वे 0. अशा रीतीने फ्रान्स क्वार्टर फायनल मध्ये पोहोचली. राऊंड ऑफ 16ची पुढची मॅच होती ब्राझील वर्सेस नॉर्वे. ब्राझीलचा व्हिनिसियस ज्युनियर आणि नॉर्वेचा एर्लिंग हालांड हे दोघंही खूप चांगल्या फॉर्म मध्ये होते. दोघंही गोल्डन बूटच्या रेसमध्ये होते. मॅचच्या सुरुवातीलाच नॉर्वेने गोल केला, पण ब्राझीलच्या सुदैवाने ती ऑफसाईड निघाली आणि तो गोल डिसअलाउड करण्यात आला. त्यानंतर ब्राझीलच्या कुनियाला
पेनल्टी एरियात पाडल्यामुळे रेफरीने VAR चेक केलं आणि पेनल्टी दिली. असे वाटले होते की विनिशियस ज्युनियरला ही पेनल्टी मारण्याची संधी देण्यात येईल, पण त्याऐवजी ब्रुनो गेमारेजने ती किक मारली. नॉर्वेचा गोलकीपर ख्रिस्तोफर आयरने ती चांगल्यारीत्या गेस केली आणि गोल होऊ दिला नाही. हा या मॅच मधला खूप महत्वाचा क्षण ठरला. हाफ संपेपर्यंत ब्राझीलने काही चाली रचल्या, पण त्यात त्यांना काही यश आले नाही. हाफच्या वेळेला स्कोर होता ब्राझील 0 नॉर्वे 0. दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने काही चांगले चान्सेस सोडले. विनिशियस ज्युनियरने 2 प्लेयरच्या मधून एक सुंदर पास पुढे दिला होता. विनिशियस ज्युनियरचा तो पास एंड्रिकला मिळाला, पण एंड्रिकने तो योग्यरित्या गोलात मारला नाही. नॉर्वेचा गोलकीपर पण बीट झाला होता, पण एंड्रिकने शॉट ऑफ द टार्गेट मारला. 78व्या मिनिटापर्यंत गोल स्कोर 0-0 असाच होता. 79व्या मिनिटाला हॅलांडला एक चान्स मिळाला आणि त्याने त्याच्यावर गोल मारला. डाव्या बाजूने हॅलांडला एक क्रॉस मिळाला आणि हॅलांडने एक सुंदररित्या हेडर करत गोल केला आणि नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ॲडिशनल टाइम मध्ये डीच्या बाहेरून हॅलांडने परत एक शॉट मारला आणि त्यावरही गोल मिळाला. हॅलांडला जे चान्सेस मिळाले त्याचे त्याने सोने केले. या दुसऱ्या गोलने त्याने नॉर्वेसाठी मॅच सील केली. ॲडिशनल टाइम मध्ये नॉर्वेच्या प्लेयरने पेनल्टी एरियामध्ये एक फाऊल केल्यामुळे ब्राझीलला एक पेनल्टी मिळाली. पेनल्टी किक मारण्यासाठी नेमार सज्ज झाला. त्यावेळेला नेमार आणि नॉर्वेचा गोलकीपर यांच्यामध्ये थोडी शाब्दिक चकमक सुद्धा झाली. नेमारने आरामात गोलकीपरला बीट केले आणि अचूक गोल केला. गोल झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नेमारसाठी हा वर्ल्ड कप मधील शेवटचा गोल ठरला. फायनल विसल झाली तेव्हा गोल स्कोर होता नॉर्वे 2 ब्राझील 1. नॉर्वेने त्यांना जे चान्सेस मिळाले ते परफेक्टली कन्व्हर्ट केले. नॉर्वेचा गोलकीपर ख्रिस्तोफर आयर याने या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला. मॅच संपल्यानंतर नॉर्वेच्या टीमने नॉर्वेच्या फॅन्स बरोबर त्यांचे प्रसिद्ध असे वायकिंग ड्रिल केले. या वेळेला हॅलांडने ड्रम वाजवला. ब्राझीलच्या बाबतीत एक अशी मीथ होती की त्यांच्या जर एखाद्या प्लेयरने ग्रुप स्टेजेसमध्ये सर्व मॅचेसमध्ये गोल केले तर ते वर्ल्ड कप जिंकतात. विनिशियस ज्युनियरने ग्रुप स्टेजेसच्या सर्व मॅचेसमध्ये गोल केले होते, पण ही मीथ या वेळेला खोटी ठरली. राऊंड ऑफ 16ची पुढची मॅच झाली मेक्सिको वर्सेस इंग्लंड. हा सामना मेक्सिकोच्या फेमस ॲस्टेका स्टेडियमवर होता. या स्टेडियमवर मेक्सिको कधीही मॅच हरलेली नव्हती. इंग्लिश टीमची सर्वात कटू आठवण या ग्राउंडशीच जोडली गेलेली होती. 1986 साली मॅरेडोनाने याच ग्राउंडवर इंग्लंड विरुद्ध 2 गोल केले होते. पहिला गोल होता अत्यंतिक वादग्रस्त ठरलेला हँड ऑफ गॉड आणि दुसरा गोल होता अत्यंतिक गाजलेला गोल ऑफ द सेंचुरी. या 2 गोलमुळे इंग्लंड ही मॅच हारले आणि स्पर्धेच्या बाहेर गेले. त्यात मेक्सिकोच्या फॅन्सनी तर चांगलाच कहर केला. इंग्लिश प्लेयर्स ज्या हॉटेलमध्ये राहत होते तिथे रात्रीच्या वेळेला जाऊन त्यांनी खूप मोठ्या आवाजात म्युझिक लावले होते, ज्याच्यामुळे इंग्लिश प्लेयर्सच्या झोपा डिस्टर्ब होतील असं त्यांना वाटत होतं. राऊंड ऑफ 32च्या मॅचमध्ये पण त्यांनी असंच केलं होतं आणि मेक्सिको ती मॅच जिंकली होती, त्यामुळे त्यांना तो चांगलाच चेव आला होता. मॅच चालू झाल्यानंतर 15व्या मिनिटाला हिमिनेजने डाईव्ह मारत एक चांगला हेडर केला, पण इंग्लिश गोलकीपर पिकफोर्डने तो डाईव्ह मारत चांगल्यारीत्या अडवला. 36व्या मिनिटाला इंग्लंडच्या जूड बेलिंगमने साकाच्या पासवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. साकाने चांगला क्रॉस दिला आणि बेलिंगमने हेडर करत गोल केला. या गोल नंतर लगेचच 38व्या मिनिटाला जूड बेलिंगमने दुसरा गोल केला. मेक्सिको पहिल्या गोलमधून अजून सावरले नव्हते, तेवढ्यात हा दुसरा गोल झाला. या 2 गोलमध्ये फक्त 98 सेकंदाचे अंतर होते. बेलिंगमने केनला पास दिला आणि तो पुढे पळाला. केनने तो लगेचच बेलिंगमकडे सप्लाय केला. त्या मिळालेल्या पासवर बेलिंगमने टॅपिंग पद्धतीने गोल केला.
मेक्सिकन फॅन्समध्ये शांतताच पसरली. त्यानंतर मेक्सिकन प्लेयर्सने अटॅक करायला सुरुवात केली. 42व्या मिनिटाला पेनल्टी एरियातनं किक मारत क्विनोनेसने गोल केला आणि इंग्लंडची आघाडी कमी केली. त्यानंतर हिमिनेजला एक क्रॉस मिळाला आणि त्याने त्यावर एक चांगला हेडर मारला, पण इंग्लिश गोलकीपर पिकफोर्ड तयार होता, त्याने तो बॉल चांगल्यारीत्या अडवला. बेलिंगमने पेनल्टी एरियामध्ये एक चांगला डिफेन्सिव्ह क्लिअरन्स केला, नाहीतर तिथे पण 2-2 असा स्कोर झाला असता. हाफच्या वेळेला स्कोर होता इंग्लंड 2 मेक्सिको 1. दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडच्या क्वान्साला रेड कार्ड मिळाले. आता असे वाटले की मेक्सिको या गोष्टीचा फायदा घेईल, पण त्यानंतर मेक्सिकन गोलकीपरकडनं एक फाऊल झाला. त्याने इंग्लंडच्या गॉर्डनला पेनल्टी एरियात पाडल्यामुळे इंग्लंडला एक पेनल्टी मिळाली. इंग्लिश कॅप्टन हॅरी केनने ती अचूकरित्या मारत इंग्लंडला 3-1 असा लीड मिळवून दिला. आता वाटले इंग्लंड चांगल्या प्रकारे डिफेन्स करेल आणि ही मॅच सहजरित्या जिंकेल. 69व्या मिनिटाला इंग्लंडच्या केनकडूनच फाऊल झाला आणि मेक्सिकोला पेनल्टी मिळाली. हिमिनेजने ती पेनल्टी किक योग्यरित्या गोलमध्ये मारली आणि लीड कमी केला. त्यानंतर मेक्सिकन प्लेयर्सने जोरदार अटॅक करत इक्विलाइज करण्याचे प्रयत्न केले, पण इंग्लंडने 10 प्लेयर्सनी खूप चांगल्यारीत्या डिफेन्स केला आणि इक्विलाइज होऊ दिला नाही. फायनल विसल झाली तेव्हा स्कोर होता इंग्लंड 3 मेक्सिको 2. मेक्सिकोच्या या पराभवामुळे सिम्पसनचं भविष्य खोटं ठरलं. रूमर अशी होती की 1998 सालच्या सिम्पसनच्या एका एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की पोर्तुगाल आणि मेक्सिको यांच्यामध्ये वर्ल्ड कपची फायनल होते आणि मेक्सिको ती फायनल मॅच जिंकते. तर आता राऊंड ऑफ 16च्या उर्वरित मॅचेस बद्दल आपण पुढच्या भागात बोलूयात. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा एपिसोड शेअर करा. धन्यवाद.